नमस्कार मित्रांनो, अनिल नरवाडे सर या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत। आज आपण बुद्धिमत्तेचा एक नवीन टॉपिक आपण आज बघणार आहोत। त्याचं नाव आहे चौकोन मोजणे। दिलेली जी आकृती आहे ती दिलेली आकृती आपल्याला त्याच्यामध्ये किती चौकोन आहेत ते आपल्याला बघायचे। याच्या आधी आपण त्रिकोण मोजणे याच्याविषयी आपण व्हिडिओ बनवला होता। आज आपण चौकोन मोजणे यावर आपण व्हिडिओ तयार करत आहोत। तर दिलेल्या आकृतीमधून आपल्याला चौकोन कसे मोजायचे तर याच्याविषयी आपल्याला माहिती बघायची आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करू। आज आपल्याला बघायचे चौकोन मोजणे। आता पहिला जो प्रॉब्लेम आहे तो पहिला प्रॉब्लेम तुम्हाला दिलाय। याच्यामध्ये तुम्हाला एक चौकोन दिलाय, अशा रेषा तुम्हाला दिल्या। तुम्हाला काय करायचंय की या चौकोनाचे हे जे भाग आहेत याला नंबर द्यायचे 1 2 3 आणि 4 आणि याला फक्त काय करायचंय 4 मल्टिप्लाइड बाय 2 करायचे। म्हणजेच काय याच्यामध्ये किती चौकोन आहेत तर 8 चौकोन याच्यामध्ये आहेत। दुसरं जर तुम्हाला असं दिलं असेल, असं जर तुम्हाला दिलं असेल तर 1 2 3 4 5 आणि 6 हे 6 तुम्हाला दिलेत तर याच्यामध्ये 6 मल्टिप्लाइड बाय 2 तर इथं किती येणार 12। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेवढे कप्पे तुम्हाला दिलेले आहेत तेवढ्या कप्प्याचं काय करायचं, त्याच्यामध्ये अंक टाकायचा आणि अंक टाकल्याच्या नंतर त्याला मल्टिप्लाय किती करायचं 2 करायचं। त्यानंतर तुम्हाला काय निघेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये असलेले जे काही चौकोन आहेत ते चौकोन तुम्हाला मिळतील। त्यानंतर तुम्हाला असा एक चौकोन दिला, याच्यानंतर परत एक चौकोन दिलाय आणि याच्यामध्ये तुम्हाला असं तुम्हाला दिलं। तर याच्यामध्ये काय करायचं तर याच्यामध्ये 1 2 3 4 आणि याच्यामध्ये 1 2 3 आणि 4 म्हणजे 4 मल्टिप्लाइड बाय 2 प्लस 4 मल्टिप्लाइड बाय 2 8 प्लस 8 किती येणार तर इथे येणार 16। इथे येणार 16। पण जर तुम्हाला याच्यामध्ये अजून कोण जर वाढवला, म्हणजे याच्यामध्ये अजून कोण जर असं वाढवला तर याच्यामध्ये काय येणार, अजून कोण जर याच्यामध्ये वाढवला तर याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 आणि 6 याच्यामध्ये आता कसं येणार तर हे 6 मल्टिप्लाइड बाय 2 हे 6 मल्टिप्लाइड बाय 2 आणि हा पॉइंट आणि हा पॉइंट या पॉइंट मिळून 2 पॉइंट असेल तर किती धरायचे 4, 2 पॉइंट असेल तर किती धरायचे त्याचे 2। आलं लक्षात, 2 ची डबल, 3 असले की 6, 4 असले की 8 अशा प्रकारे। मग इथं किती येईल 12, इथं किती येईल 12 आणि इथं किती येईल 4 म्हणजे इथे किती येईल 12 12 24, 24 आणि 4 इथं किती येईल 28। तर याच्यामध्ये किती चौकोन असतील तर याच्यामध्ये 28 चौकोन याच्यामध्ये असतील। अशा प्रकारे आपण काय करू शकतो, याच्यामध्ये चौकोन जे आहेत ते चौकोन आपण काय करू शकतो मोजू शकतो। अशा प्रकारे हे जे चौकोन आहेत हे चौकोन मोजणे आपल्याला हे जे आहे हे आपल्याला परीक्षेमध्ये विचारू शकतात। ज्या स्पर्धा परीक्षा असतात त्या स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला याच्याबद्दल जी माहिती आहे ती माहिती सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला सांगितलेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।